दिस एंटायर बेल्ट गिरी, सांगोळडा, सालिगांव तुमकां भरपूर शेतां दिश्टी पडटले. आणि वाय 39A इज इम्पॉर्टंट दॅट ऑल्सो यू वील अंडरस्टँड. आय डोंट हॅव टू टॉक अबाउट इट. एक रावंड मारा तुम्ही, नाजाल्यार हांव तुमकां दाखयता एक दीस केन्नाय. पूण मुद्दाम ऑब्जर्व करा, एज अ ऑडियन्स तुमकां खबर आसतलें लोक हे 39A कशें स्टार्ट करता ते. आतां हांगासर जंयसर तिस्क्यार आहा पळय सर्कल स्टार्ट जाता थंयसून मेरेन हांगा तुमी पर्सनली इन्स्पेक्ट करून पळया कितक्या लोकांनी माती घातला शेता भितर. आणि थंयसर ते बारीकशे शेताक जे पंप हावज आसता पळय तेज्या नांवार कितके एनक्रोचमेंट चल्ला इलिगल. आणि हे इलिगलाक सगळे BJP सरकार सपोर्ट करता. लोकूय इलिगॅलिटीज करता, सरकारूय तांकां सपोर्ट करता. बेश्टे येयना ते निवडून तशे. एवरी वन इज रिस्पॉन्सिबल इन दीस. इफ यू गो एंड सी ना एवरीवेर लँड फिलिंग इज हॅपनिंग. थिंगासरूय शेतान सगळी कवर केल्ली आहा आणि कोण कोणाक कांयच एक्सप्लेनेशन दिना. एक सेकंड. कुठून आला दादा? कुठून आलाय घेऊन? निप्पाणी कुठून इकडं गोव्यापर्यंत चालत? अरे कुठं तरी शेतं वगैरे असताना तिकडं आत जायचं ना असं रस्त्यावर. कसं तुम्ही घेऊन जाता? आता हे घेऊन तुम्ही निप्पाणी चालत जाणार हायवेवरून? खंय तरी ग्रेझिंग करता बरें आसा, बट हे सर्वीस रोडान खंय एक भक करून येयलो जाल्यार जालें. तेजे मर्डर चार्जीस तेंचेर लायतले हेंच्यांनी गाडयेचेर आनी ताका व्हरोंकूय मेळचें ना ते मागीर घरा. सेकेंड, सो अशें पळया तुमी खंय वयता थंयसर सरकार कितें ना कितें तरी षडयंत्र करताच. आनी क्लॅरिटी पयलीं दिवचें ना तुमकां थंयसर कितें येता, कित्याक घातला ते. हांवें आतां हेज्या बद्दल सुद्दां एकदां पंचायतीन विचारलें कितें चल्लां हांगासर. नो, ते म्हणटा आमकां आयडिया ना. तांकां आयडिया ना पंचायतीक जाल्यार आनी कोणाक कितें खंय वयतले आतां सांग पळया. सरकाराचो प्रोजेक्ट म्हणटा, दे डोंट टेक परमिशन फ्रॉम अस. शेतां लिटरली ऑल इफ यू सी ना 39A बेश्टोच विरेश बोरकर स्क्रॅप कर म्हणना ते. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बील which need to be scrapped, discuss in assembly. आता 39A स्क्रॅप करून मागीर 69C आमचेर परत लायशा फाटसून मागीर परत गोवा खंय ना खंय तरी परत जातले काबार. लोकांक सगळे कळटा आतां. एवरी वन इज ऑन सोशल मिडिया, दे आर गेटींग इन्फॉर्मेशन. पयलीं ते दीस वेगळे आसलेले, आतां सरपंच पंचाक सुद्दां सोडचे ना भुरगे. ते वचून क्वेश्चन करतले. तुमी चिंतू नाका बेश्टे बसतले आतां निवडून आनी बरे छापतले. दोज डेज आर गॉन नाव. जस्ट वेट एंड वॉच हाऊ झेनझी इज गोइंग टू होल्ड each and every department accountable in the coming days. So if you guys are thinking that येता ते इलेक्शनाक अशे पोळयो भाजपाक बसतले येवन आणि आपली बॅगा फुलफिल करतले, that technique is not going to work anymore. And I request government, never in Goa at least such situation should come that what happened in Nepal. Those days we should not get. Kids coming, becoming violent, breaking, hitting. That is not something we at least want in Goa. And I request specially CM, it is my humble request, जाता तितके कंट्रोल कर. अशें लोकांक प्रोवोक आंदोलनां करपाक लावं नाका. कितें विचारता ते दी. आणि तुका समज दिसता इट इज रॉंग, एक्सप्लेन अस हाव इट इज रॉंग. केन्ना केन्ना लोकूय रॉंग आसता. अपोजिशनाक जाय तेंच्यांनी टॅक्नीक करता, लोकांक अपोजिशन हे करता कितें म्हणटा ते दिशाभूल करून केन्ना केन्ना क्रावडाक प्रोवोक करता कितें आमकां नाका म्हणून. बट ते तुका एक्सप्लेन करचें पडटलें. बेश्टे अशे हे लोक येयल्या पिशाला अशें म्हणू शकना तूं. यू विल हॅव टू एक्सप्लेन प्रॉपरली टू अस ना. That time we can say about it. You are not giving any clarity about anything. Instead of promoting hate propaganda on Facebook pages, show us the DPR of all the projects like that, whatever you guys will be coming up with. So at least citizens एक आयडिया येतले की बाबा चल सरकार हे करता आणि अपोजिशन आमकां मिसलीड करता. आता आमकां जे तुम्ही काय दिना, लोक कितें स्पेक्युलेशन करता अबाउट इट, वी फील इट इज रियल. And all in response you guys are saying na लोकांक आयकनाका, they misleading. Then you tell us ना बाबा, give us the proper DPR and explain ना. आणि तुमकां सांगू एक ट्रीक, कोणचोय असो न्ही मनीस इलिगल काम करच्या पयलीं शेतान ते तुमच्या दोळ्यान तेल घालपाचे प्रयत्न करतले. सायडीक केळमे बी लावन भरपूर केळ्यो बी लायता. ज्या शेतान तुमकां केळी दिश्टी पडटा पळय इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ 39A इलिगली विच टूक प्लेस. डोंट बिकम ब्लायंड विथ दोज केळी ते मरे पानां धाप्पाची ती तुमच्या दोळ्यान धाप्पाक ते. थिंगा दुसरेच कितें कार्यक्रम चालू आसता भितर. एकदां आसूं हांव आनी कितें दाखोव तुमकां. सगळ्यांक खबर आसा, सगळ्यांचे इलिगॅलिटी सगळ्या कडेन आसता. इफ एनी कमेंट्स गेट मोर दॅन 1000 लायक्स ना विच सेज दाखय, जाल्यार हांव मागीर विचार करता तेजेर. 1-2 लायकाचेर हे व्हिडिओ काडूं शकना. ह्या टॉपिकाचेर हांव 1000 तरी लायक येवपाक जाय त्या कमेंटाचेर. देन पर्सनली हांव घेता ह्या टॉपिकाक सिरियसली आनी हांव मागीर जाल्यार दाखयता. अदरवायज आय हॅव
put lot of videos and I will be putting lot of videos in my members only. If you are not subscribed to my members only, then yes, something you are missing. Not so much, but some things you are missing about Goa. Some healthy and funny content, at the same time informative. It's hardly some 50 bucks rupees, 49 rupees किती पडतात ते. So subscribe, it will help me upload more videos also on my channel. And this is what I say, like other influencers, the term influencers are misunderstand केला लोकांनी. What a influencer should do, they should choose the right way to earn. Everyone wants money in this earth. It's not that म्हाका पैसे नाका अशें कोण म्हणचो ना, सगळ्यांक पैसे जाय. बट कसले पैसे जाय तुका ते मॅटर करता. There are ample ways to make right money, and why to make a money in immoral ways. And the so-called influencers in Goa, I don't want to name them. You personally guys might be knowing there are many influencers. For few penny they will tell their audience anything. एक 10 पैशा खातीर तेंच्यांनी आपले स्वताचे जीव विकता तेंच्यांनी, लायक त्या रेस्टॉरंटाक, आणि फोटिंगपणा सांगता हांगासर जेवण बरें मेळटा, हांगा हे थंय बरें मेळटा. दे आर नॉट इवन लॉयल टू देअर ऑडियन्स. तसले तुम्ही फॉलो करता. And whoever spoke about 39A ना, even in comment section, videos, I appreciate such creators. तुम्ही जाय तितके एंटरटेनमेंट व्हिडिओ करा, but when any serious things is happening in Goa, raise your voice. तुमचे मेन काम तेच न्हू as a influencer. You guys misunderstood the term influencers and you are doing something else only. You guys have solid responsibility because many people are watching you. You know, at least तुझ्या फुडल्यान न्हू 4 जण बसून when you are talking, if they listen and they agree to it in real life, it makes so much difference की तू 4 जणांक कळ्ळें म्हणून. आणि ते तू इमॅजिन कर, तुझ्याकडे सोशल मिडिया येयला, तुझ्याकडे इतके फॅन फॉलोईंग्स आसा, आणि तू करता कितें? कच्चा बदाम पक्का बदाम हे ते दाखोवपाचे, डान्स, वल्गॅरिटी. I am saying this to all the Goan influencers who are doing this and not talking about real issues. I mean, entertainment can be done in a very subtle manner simultaneously. No one is telling you to stop that. But why not raise voice against the issues what are taking place? त्याच्याबद्दल उलया न्हू, कंडेम करा. आणि असल्या इन्फ्लुएन्सराक स्टॉप करा तुम्ही प्रमोट करपाक. फॉलो करनाका, तेंचे व्हिडिओज पळोवं नाका तसले. कितें फायदो? कलंक मरे इन्फ्लुएन्सरच्या नांवार तुम्ही. टॅग ऑल दोज इन्फ्लुएन्सर्स नो, बिग इन्फ्लुएन्सर्स जे बाकीचे सगळे नाका असलेले कितें प्रमोट करता. इव्हेंट मॅनेजमेंट तेंच्यांनी प्रमोट करपाक उरला हांगासर गोंयान. हांगा हे जाता, थंयसर ते जाता म्हणून. टॉक अबाउट रियल इश्यूज, टॉक अबाउट सिवीक सेन्स, गार्बेज. देर आर सो मेनी थिंग्स. एज्युकेट द ऑडियन्स ना. हे फेस्टिवल ते फेस्टिवल प्रमोट केले म्हणून जायना बेश्टे. प्लीज टॅग ऑल दोज पीपल इन द दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. शेम देम. ॲटलिस्ट इट वील बी अ स्टार्ट, लायक फाल्यांसून कोण ना खंयचे तरी थोडे इन्फ्लुएन्सर्स स्टार्ट करतले उलोवपाक. आणि आतां मेरेन कोणी व्हिडिओ केला पळय तांकां सल्यूट म्हाजो. खुबशे भायले इन्फ्लुएन्सर्स येवन हांगासर आतां आवाज उखलपाक लागला. सो द क्वेश्चन अरायजस, आमचे गोंयचे जे न्हू अबाव 50K, अबाव 30K जे फॉलोईंग्स आहा पळय, हे लोक कितें करता, कितें उलयला हेंच्यांनी? फक्त बाबू फटास्केचो हांवें व्हिडिओ पळयलो, बाकीचे आजून कोणाचे येवकूच ना. कम ऑन गायज. Before people boycott you all, start talking about real issues, whatever is happening in Goa. I hope you guys enjoyed this particular video. I will see you all in some another video. Until then, you guys take care. Bye bye. Om Namah Shivaya.